we will study the next part of a generalized curvilinear coordinate system, the length element and volume element part of the system. Okay, first of all, we will make a general setup of the generalized curvilinear coordinate system. Let r vector be the position vector for the point P, and the point P is a function of x comma y comma z. Okay, in this case, say diagrammatically we can show, आपण डायग्राम काढून असं दाखवू शकतो की हे 3 कोऑर्डिनेट्स आहेत, x ॲक्सिस, y ॲक्सिस and z ॲक्सिस. x ॲक्सिस, y ॲक्सिस and z ॲक्सिस. ओके, r वेक्टर हा पोझिशन वेक्टर आहे पॉईंट पीला. पॉईंट पी हा 3 डायमेन्शनल स्पेसमधलं एक लोकेशन आहे, त्याच्या एक्स वाय आणि झेडच्या 3 व्हॅल्यूज या ठिकाणी आहेत. हे डिस्टन्स कन्सिडर करा आर डॅश आहे. पण पॉईंट पी पासून पॉईंट पी डॅशपर्यंत एक डिसलोकेशन झालेलं आहे, ट्रान्सफर झालेला आहे, ट्रान्समिशन झालेलं आहे. से धिस ट्रान्समिशन अँड धिस ट्रान्समिशन इज गिवन बाय डी आर वेक्टर. ओके, and which is because of the subtraction from this r dash vector. Okay, r dash vector म्हणजे नंतरची पोझिशन, r vector म्हणजे इनिशियल पोझिशन, then the change in position is given by dr vector which is r dash vector minus r vector, and this is given by this. पण ही डी आर वेक्टर कन्सिडर करा, ही व्हॅल्यू आहे डी आर वेक्टर. ही स्मॉल एक व्हॅल्यू आहे, पण ह्याला लेंथ एलिमेंट कधी म्हणतात, जेव्हा आपण ह्याची फक्त मॅग्निट्यूड काढतो. आणि ह्याची मॅग्निट्यूड किती आहे? मॅग्निट्यूड इज गिवन बाय लेंथ एलिमेंट अँड विच इज गिवन बाय रूट ऑफ. ह्याचं अजून मोठं इंटरप्रिटेशन आहे, पण त्याच्यापर्यंत आपण जाणार नाही, बिकॉज दिस आय विल एक्सप्लेन दिस लॅटर ऑन इन दिस कोर्स. व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय लेंथ एलिमेंट. कुठल्याही कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये नियरेस्ट 2 पॉईंटमध्ये जी स्ट्रेट लाईन जाते, शॉर्टेस्ट डिस्टन्स जातं, त्याला आपण लेंथ एलिमेंट म्हणतो. हे एवढंच या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, पण हे लेंथ एलिमेंट आपण काउंट केले एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसच्या फॉर्ममध्ये. ओके, म्हणजे कसं, आर वेक्टर जर असेल एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड की कॅप, आणि आर डॅश वेक्टर जर असेल एक्स डॅश आय कॅप प्लस वाय डॅश जे कॅप प्लस झेड डॅश के कॅप. The small change in r vector is given by dx I cap plus dy j cap plus dz k cap, and this is very obvious. काय आहे, एक्स वाय आणि झेड या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये, या रेक्टिलिनियर कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स वाय झेडच्या डी आरची व्हॅल्यू आपण डी एक्स आय कॅप, डी वाय जे कॅप आणि डी झेड के कॅपच्या फॉर्ममध्ये आपण सांगतो. पण ही कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम न घेता आपण जनरलाइज्ड कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम, रेक्टिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम न घेता आपण जनरलाइज्ड कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली, ज्याच्यामध्ये पी हा पॉईंट एक्स कॉमा वाय कॉमा झेडचं फंक्शन न होता ह्याचंसुद्धा फंक्शन व्हायला पाहिजे, U1, U2 आणि U3. त्यावेळेस डी आरची व्हॅल्यू काय असेल इन द फॉर्म ऑफ धिस कोऑर्डिनेट सिस्टीम. एक्स वाय झेड कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये याची व्हॅल्यू डी एक्स डी वाय डी झेड आय कॅप जे कॅप के कॅप आहे. पण सेम पॉईंट एखाद्या शास्त्रज्ञांनी समजा दुसऱ्या कर्व्हिलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये पाहिलं तरी फिजिक्स त्याचं सेमच राहतं, फक्त इंटरप्रिटेशन वेगळं होतं. नॉट इंटरप्रिटेशन, एक्सप्रेशन वेगळं होतं, इंटरप्रिटेशन तेच राहतं. ओके, तर आपल्याला फाइंड करायचे या फॉर्ममध्ये आपल्याला हे कसं सांगतं. सो आपण नेहमीप्रमाणे ते
फॉर्म्युलेट करू. अगेन वी हॅव दिस कोऑर्डिनेट सिस्टीम. So this is x axis, y axis, z axis. हा पॉईंट P या ठिकाणी होता. पण आता P हा पॉईंट x, y, z न दाखवता x, y, z न दाखवता आपण काय दाखवणार आहोत? u1, u2 आणि u3. आर वेक्टर दिस इज u1, u2 आणि u3. आणि या u1 आणि u2 आणि u3ला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू c1, c2, c3. कारण ही u1, u2 ही एक पॉईंट आहे, याचा अर्थ या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. ऑब्वियसली पॉईंट आहे, स्थिर आहे, याचाच अर्थ त्याच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी 3 आपण कर्विलिनियर कोऑर्डिनेट लाईन तयार करू शकतो. अँड दीज आर से दिस इज अ u1, this is u2 curvilinear coordinate line, this is a u3 curvilinear coordinate line, and 3 surfaces which are हा surface काय असेल? u2 is equals to c2. हा surface काय असेल? u1 is equals to c1. आणि हा surface काय असेल? u3 is equals to c3. ओके, u3 इज इक्वल्स टू c3 हा u3 या कर्विलिनियर लाईनला परपेंडिक्युलर असलेला हे आहे. u1 इज इक्वल्स टू c1 हा u1ला परपेंडिक्युलर असलेला सरफेस आहे. u2 इज इक्वल्स टू c2 हा u2 या कर्विलिनियर लाईनला परपेंडिक्युलर असलेला सरफेस आहे. तर हे असे 3 सरफेसेस आहेत. ओके, या 3 सरफेसेसला च्या पॉईंटला अटॅच होतोय. या पॉईंटला आपण 3 युनिट वेक्टर्स काढले जे टँजंट आहेत टू u3ला टँजंट असलेला u3 कॅप. हे आपण ऑलरेडी एक्सप्रेशन पाहिलेलं आहे. हा आहे e2 कॅप, हा आहे e1 कॅप. तर आपण काय बोलत होतो की जर डिस्प्लेसमेंट झालं असेल, डी आर एवढं जर डिस्प्लेसमेंट झालं असेल, डी आर वेक्टर, तर ते आपल्याला एक्स, वाय आणि झेडच्या फॉर्ममध्ये न सांगता या कर्विलिनियर या सिस्टीमला बघा. कोणत्या सिस्टीमला? u1 एक्स ॲक्सिस, u2 ॲक्सिस आणि u3 ॲक्सिससाठी हे डिस्प्लेसमेंट डी आर वेक्टर काय सांगतं ते आपल्याला पाहायचं आहे. मग ते पाहण्यासाठी आपल्याला 3 युनिट वेक्टरची गरज आहे. युनिट वेक्टर आपल्याला भेटलेत. कोणते कोणते? युनिट वेक्टर या ठिकाणी आहे e1 कॅप, या ठिकाणचं युनिट वेक्टर आहे e2 कॅप आणि या ठिकाणचं युनिट वेक्टर आहे e3 कॅप. ओके, दिस 3 युनिट वेक्टर. ही स्ट्रेट लाईन असतील हा युनिट वेक्टर, ऑलवेज रिमेंबर. या ठिकाणी थोडंसं कर्व दिसते पण ही स्ट्रेट लाईन. हां, तर डी आरची जी व्हॅल्यू आहे ती किती येणार आहे या फॉर्ममध्ये आपल्याला सांगायची आहे. तर आता आपण एक्सप्रेशन पाहू. त्या अगोदर आपण पाहू e1, e2 आणि e3चे व्हॅल्यूज काय येतात. मागच्याच एक्सप्रेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे. e1 कॅप इज इक्वल्स टू, सांगा बरं. e1 कॅप आपण असं लिहू शकतो, युनिटरी बेस वेक्टर डो आर वाय डो u1 h1 e1 कॅप, डो आर वेक्टर बाय डो u2 h2 e2 कॅप, डो आर वेक्टर बाय डो u3 h3 e3 कॅप. ह्या 3 व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. वेर h1 h2 h3 आर काय आहेत? स्केल फॅक्टर्स आहेत. डी आर हे जे झालेले डिस्प्लेसमेंट आहे हे 2 फॉर्ममध्ये, पहिल्यांदा आपल्याला जनरल फॉर्ममध्ये माहीत आहे म्हणजे रेक्टिलिनियर सिस्टीम म्हणजे एक्स वाय आणि झेडच्या फॉर्ममध्ये डी एक्स आय कॅप, डी वाय जे कॅप, डी झेड के कॅप. पण ते आपल्याला आता या फॉर्ममध्ये पाहिजे, u1 u2 u3 आणि e1 कॅप e2 कॅप e3 कॅप आय जे के कॅपच्या फॉर्ममध्ये नाही पाहिजे. तर आता आपण पाहू कसं करता येतं.
आपल्याला माहीत आहे डी आर वेक्टर जर आपण त्याचं टोटल डिफरन्सिएशन काढलं तर ते टोटल डिफरन्सिएशन कसं येईल, डो आर वेक्टर बाय डो यू वन डी यू वन प्लस डो आर वेक्टर बाय डो यू टू डी यू टू प्लस डो आर वेक्टर बाय डो यू थ्री डी यू थ्री. हे आपल्याला टोटल डिफरन्सिएशनच्या फॉर्म्युला आपल्याला माहीत झालेलं आहे. ओके, मग आपण याला या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. डी आर वेक्टर इज इक्वल्स टू समेशन डो आर वेक्टर बाय डो यू आय डी यू आय आय इज इक्वल्स टू 1 टू एन नाही, या ठिकाणी 3 म्हणू, 3 डायमेन्शनल डायग्राम असल्यामुळे. ओके, आपल्याला माहीत आहे 1 मिनिट, आपल्याला काय माहीत आहे आता हे जे लेंथ एलिमेंट डी एल वेक्टर डी एल स्क्वेअर येणार आहे, इट इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ स्मॉल डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू इटसेल्फ. कारण हे मॅग्निट्यूड काढण्याची एक जनरल कन्सेप्ट आहे. तर आपण याला असं पण लिहू शकतो, डी एल स्क्वेअर इज इक्वल्स टू समेशन आय इज इक्वल्स टू 1 टू 3 अँड समेशन जे इज इक्वल्स टू 1 टू 3 डो आर वेक्टर बाय डो यू आय आणि डो आर वेक्टर बाय डो यू जे, डो यू आय आणि डो यू जे. सो दिस इज अ लेंथ एलिमेंट, पण हे जनरल फॉर्ममध्ये आलेलं आहे. ओके, या ठिकाणी इंटरप्रिटेशन काय आहे, हा एवढा जे फॉर्म आहे त्याला आपण एक नाव देतो, जी आय जे. ओके, which is dou r vector by dou u I multiplication with that is dot product with या ठिकाणी डॉट प्रोडक्ट आहे dou r vector by dou u j. ओके, पण हे आपल्याला नेहमी काय होणार आहे जनरलाइज्ड कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये, ओके, जे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत त्या फॉर्ममध्ये आपल्याला ते पाहायचं आहे. म्हणजे काय, आपल्याला या ठिकाणी असं कन्सिडर करायचं आहे की डो आर वेक्टर बाय डो यू वन इज परपेंडिक्युलर टू डो आर वेक्टर बाय डो यू टू इज परपेंडिक्युलर टू डो आर वेक्टर बाय डो यू थ्री. ई फॉर हा शब्द प्रचंड महत्त्वाचा आहे. फॉर आपल्या सिलेबसला TYBSCच्या सिलेबसला हे युनिटरी बेस वेक्टर्स, हे युनिटरी बेस वेक्टर्स, हे युनिट वेक्टर्स म्हणजे युनिटरी बेस वेक्टर्सचे मॉड्स नाही युनिट वेक्टर्स, हे युनिटरी बेस वेक्टर्स परपेंडिक्युलर असेल तरच आपल्याला या ठिकाणी फायद्याचं आहे, कारण तेवढंच आपला TYचा सिलेबस आहे. जर परपेंडिक्युलर जर नसतील तर ते ॲडव्हान्स्ड मॅथमॅटिक्स होईल, जे सध्या आपल्याला नाही आहे. त्याच्यामुळे आपण फक्त त्याच केसेस स्टडी करू ज्याच्यामध्ये युनिटरी बेस वेक्टर्स or a unit vectors of that curvilinear coordinate systems perpendicular that is orthogonal to each other. ओके, त्या केसेसमध्ये जी आय जे 0 होईल जर आय आणि जे जर सेम नसतील. तर हे तुम्ही स्वतः करून बघू शकता, कारण परपेंडिक्युलर सिस्टीममध्ये जर परपेंडिक्युलर असेल तर दोघांचा डॉट प्रोडक्ट काय तो 0 येतो. या ठिकाणी 0 येईल डॉट प्रोडक्ट जर ह्या डिफरंट व्हॅल्यूज असतील तर, आणि सेम व्हॅल्यू असतील तर डॉट प्रोडक्ट 1 नाही सर्वाईव्ह होईल. दॅट इज जी आय जे इज नॉट इक्वल्स टू 1 इफ आय डॉट इज इक्वल्स टू जे डॉट. आणि त्याच्यामुळे सर्व व्हॅल्यू या ठिकाणी डिसइंटिग्रेट होऊन आपल्याला लेंथ एलिमेंट DL स्क्वेअर फक्त येईल G11 DU1 स्क्वेअर प्लस G22 DU2 स्क्वेअर प्लस G33 DU3 स्क्वेअर. तर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी लेंथ एलिमेंटचा भेटलेला आहे. आपण या ठिकाणी काय म्हणू,
की डी इज गिवन बाय DL1 स्क्वेअर DU1 प्लस DL2 स्क्वेअर DU2 स्क्वेअर प्लस DL3 स्क्वेअर DU3 स्क्वेअर. या फॉर्ममध्ये जर आपण लिहिलं त्याला तर आपण असं म्हणू शकतो की H1 DU1 इज इक्वल्स टू रूट ऑफ G11 DU1, H2 DU2 is equals to root of G22 DU2 and H3 DU3 is equals to root of G33 DU3, and this can be rewritten as DL square is equals to G11 DU1 sorry square plus G22 DU2 square plus G33 DU3 square. So this is the length element. One minute. नाही या ठिकाणी थोडंसं राहिलं. H1 स्क्वेअर असं आपण लिहू, कारण आता आपण व्हॅल्यू पुट केलं. H2 स्क्वेअर परत तेच रिटर्न लिहिण्यात काय अर्थ नाही, आणि H3 स्क्वेअर. ओके, तर हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. अँड सो दिस इज द लेंथ एलिमेंट. आता आपण व्हॉल्यूम एलिमेंट पाहू. व्हॉल्यूम एलिमेंट कसं येईल?